जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे साहेब. हा नमस्कार. जय जाऊ जय शिवराय. बोला. शिंदे साहेब, बोला की. काय हे इलेक्शनचं आता काय बोलायचं. आता बघा 3 तास बर. आतमध्ये लाईनीमध्ये थांबलो मी. मतदान आता करायला. माझ्या मतदान करायला. बर आणि साहेब 3 तास मी तिकडे थांबलो तर थांबलो. बर. आता माझ्याकडं फिजिकली जो आधार कार्ड पाहिजे तो हो. नव्हता. बर. आणि ते झेरॉक्स होता आधार कार्डचा, तरी कुठलाही पण एक ऍक्सेप्ट पुरावा करायला लावतो. तयार नाही. बर हा. बर बर. हा आणि मोबाईल मध्ये आहे ना साहेब, ते डिजिटल आहे माझ्याकडे फोटो काढलेले ते दिसतं बर की फोटो काढलेला. बर तर हे लोक ऍक्सेप्ट करायला तयार नाही. बर. मग हे 3 तास आधी का नाही त्यांनी चेक केला आणि हम्म, चेक करून लाईनीमध्ये का उभे केले नाही. असे हम्म, हम्म, कित्येक लोकांचे प्रॉब्लेम झालेले साहेब. हम्म, 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 तर हम्म. हे 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 काय करायला पाहिजे, काय बोलायचं, ही कोणाची चुकी आहे साहेब? नाही, मुळात बोला. आपल्याकडे एक जरी पुरावा असला तरी हा. मतदान करता येतं. नाही पण बरं. ते मोबाईल मध्ये आहे ना, बर. जे इलेक्शन कार्ड पाहिजे ना तो हा. आहे मोबाईल मध्ये, तो पुरावा. तुमचा किती नंबर प्रभाग होता? आपला प्रभाग क्रमांक 6. 6 या प्रभाग मध्ये काय ईव्हीएम मशीनचा पण काहीतरी गोंधळ झाला वाटतं ना? हा, येरोडा नागपूरचा. ओके. हा. हम्म. तर आता तुम्ही मला बोला की हे काय काय म्हणजे काय, इथं काय प्रॉब्लेम काय? नाही नाही, तुमच्या प्रभागामध्ये हा. ईव्हीएम मशीनचा पण काहीतरी गोंधळ झाला होता ना? हा. माहित नाही साहेब, मी बर तेवढं माहिती नाही मला. पण बर. माझ्या बरोबर प्रॉब्लेम झालेला आहे साहेब, मग तुम्ही की मी एवढं सांगायचं की 3 तास. तुमचं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही आम्हाला ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे, किंवा दुसरीकडे काय तो दुसरा लायसन असेल किंवा काही पुरावा दाखवू शकतो नाही, ना माझ्याकडे दुसरा. आहे ना. अहो मोबाईल मध्ये आहे, ते म्हणतात मोबाईल चालतच नाही. बर. आता मोबाईल चालत नाही तर मग सगळ्यांचे मोबाईल जप्त करून ठेवायला पाहिजे. आतमध्ये मोबाईल पण घेऊन नाही जायला पाहिजे. हम्म. बाहेरच बोलले असते तर हम्म. आम्ही काहीतरी अरेंज केलं असतं ना. हे बघा, एक बरोबर आहे तर का नाही? 8-9 वर्ष झालं नगरसेवक नाही, तुम्हाला हा. नगरसेवक निवडून द्यायचा आहे, अहो त्याच्यामुळे एवढं तुम्ही. 3. हम्म. नाही ऐका ना साहेब, अक्षरशः 3 तास उभं बर राहून बर. मग शेवटच्या वेळेला असं प्रॉब्लेम येतो तर माणसांनी करावं का नाही? पुढच्या वेळेस यायला पाहिजे का नाही? का नाही, पैसे देऊ राहिले आम्हाला हे करायला? तुम्ही सांगा मला. पैसे नाही मिळाले का तुम्हाला मतदान नाही करायला? नाही, आपल्याला नाही पाहिजे साहेब. आम्हाला चांगलं निवडायचं म्हणून आम्ही इथं आलेले. बरोबर आहे कारण का नाही? आम्ही असं कळलं की चांगल्यासाठी तुमच्या आलेले. इकडं फार पैसे वाटत होते उमेदवार वगैरे नाही काहीतरी. नाही साहेब, मला तर तेवढं तर काही दिसलं नाही. पण आपण एक नागरिक म्हणून, हं. सतर्क नागरिक म्हणून आपल्याला वोट करायचंय म्हणून आपण बरोबर. आले होते. एवढे देशाची 3 तास. लोकशाही वाचवायची. हा, लेकशाही वाचवायची म्हणून आपण आले होते. आणि हं. 3 तास जवळ म्हातारे पण उभे आहे, आम्ही पण त्याच्यामध्ये उभे आहे. हं. असं नाही की आमचं वय 20-21 असणार, आमचं पण आम्ही 50ला आसपास पोहोचलेले. बर. आणि या वेळेस एवढं असं होणं, आणि दरवर्षी नाही आपण नाही, देतो 3 तास कशाला लागले? एवढा वेळ काय एवढी. लागायचा, काही अहो संबंधच नाही. अहो साहेब, लांबच्या लांब रांगा लागलेली तिथं. बर, म्हणजे याचा अर्थ तिथं संध्याकाळी तुमच्या इथं मतदार जास्त असतील आणि तिथं हा. ईव्हीएम मशीनचा पण काहीतरी बंद होती, गोंधळ होता. हा. ऑब्जेक्शन घेतलं होतं ते. हा. कुठलंही बटन दाबलं तरी ते हा. सत्ताधारी पक्षालाच कमळाचं काय किंवा हा. ह्याचं बटन दाबायचं. हा. त्याच्यामुळं काहीतरी आक्षेप घेतला होता, त्याच्यामुळे बराच गोंधळ तिथं झाला होता. पण हा. ही आपली चूक नाही ना, हे प्रशासनाची चूक आहे. अधिकारी सुद्धा सगळे चुकीच्या नाही पण पद्धतीने काम ऐका ना, पण करतात. त्यांना मी दाखवतो. माझा हं, माझा प्रश्न एवढाच आहे की हं, मी त्यांना मोबाईल मधलं दाखवतो हं. तर ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही. नाही, मोबाईल तुमच्याकडं मधलं फोटो तुमच्याकडे काढलेला. हार्ड कॉपी नव्हती का? हार्ड कॉपी नव्हती माझ्याकडे. आता मला मला काय वाटलं माहिती तुमचे का, किती हे मतदान मोबाईल होते? मधलं ऍक्सेप्ट करणार हे लोक. तुम्ही किती होते मतदान करायला गेलेले, किती लोक होते? माझी मम्मी वगैरे होते, त्यांच्याकडे होतं हार्ड कॉपी. म्हणजे किती, 5-6 जण होते का काय? 5-6 लोक होते आम्ही. मम्मी यांचं हा, झालं, म्हणजे मग त्यांच्याकडे होतं. एकमेकांचे पुरावे, ह्या बाबा हे आमच्याच हा. घरातले आहेत असं हा. म्हणून सांगता येत होतं ना. नाही 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 नाही, त्यांनी म्हटले की ते आम्ही ऍक्सेप्ट करत नाही. बर. मग ते तुम्हाला म्हटले ते मतदान ऍक्सेप्ट करू करत दिलं का नाही. नाही? नाही दिलं साहेब, नाही दिलं. मतदानच करू आम्हाला दिलं नाही. करू दिलं नाही. पैशाला नव्हतं इथं जार घ्या. हा. बर, ते म्हणजे तुम्हाला मतदान मतदान करू दिलं करायचं नाही. होतं पण तुम्हाला मतदानच करू दिलं नाही. नाही दिलं, नाही दिलं. 3 तास बघा, आपण पैशासाठी आलेली भीड नव्हती. बर पैसे खाऊन आले नव्हते साहेब आपण. बर. आपण आपण आपलं आपलं चांगलं द्यायला आले होते आपण. हे बघा, हा. तो आपल्या मतदानाचा अधिकार हा आपली सर्वात हा. मोठं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा. आणि त्याच्यापासून ते तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही वंचित. कोणी.
त्याच्यापासून तुम्हाला लांब कोणी ठेवू शकत नाही. म्हणजे तुमच्यावर अन्याय झालाय, पण तुम्ही अन्याय अन्याय झालाय. झालेलं आहे. आता काय बोलायचं. हा, आणि मग अन्याय झालाय तर तुम्ही मग हा तिथं तिथल्या इलेक्शन कमिशनचा जो कोणी हा निवडणूक निर्णय अधिकारी असेल त्याला बोलायचं ना, की माझं नाही, पण मतदान ऐका ना झालं सर, पाहिजे. आता आता हं. आम्हाला तेवढे वेळ पण नाही आमच्याकडं. हा, सामान्य नागरिक बरोबर आहे का म्हणल्यावर नाही? तुमचं सामान्य कोण नागरिक आहे, ऐकणार? मला काय घेणं देणं. आता हा हा. साहेब मला असं वाटतं की तुम्ही आमचा आवाज आहे ना न्यावं पुढं. नाही, नेणार ना वाटलं मी, तर याच्यावर वाटलं बोलणार. तर तुम्ही हं. आम्हाला बोलवलं ना, आम्ही तिथं येऊ, सांगू आम्ही की हं. आम्हाला यावर्षी इलेक्शन ह्याच्यामध्ये बसू दिले नाही. आता 18 वर्षाचा होतो हं. तेव्हापासून मी टाकत आलेले. आज पहिली वेळ चुकली वारी आमची बरं, म्हणजे वोटिंग तुम्ही करायची. त्याच मतदारसंघात त्याच भागात राहताय? हा 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 तुम्ही कुठं पुण्यात कुठल्या भागात राहताय? एरोड एरोड येरोड एरोड मध्ये नागपूर राहताय, तळ. म्हणजे हा, म्हणजे एरोड तुम्ही त्या नागपूर तळ. भागात राहताय म्हणल्यावर तुम्हाला काय अडचण नाही. बरं, तिथं हा, तुमच्या ह्याच्यावर दुसरं कोणी ओळखीचे ऑब्जेक्शन सगळे घेतलं होतं का? ओळखीचे, सगळे ओळखीचे होते लोक, चेहरे सगळे ओळखीचे. पण हे हं. जे अधिकारी होते ते हं. बोलत होते की तुमच्याकडे पुरावा नाहीये, फिजिकली पुरावा नाहीये. अहो, एका बाजूला अधिकारी इकडं लोकांना मतदान करू देत आणि नाहीत सगळ्या आणि हं. नाही नाही, आणि सगळ्या यादीमध्ये नाव दिसत होतं साहेब, बरं, फोटो पण होता. खुल्लम खुल्ला फोटो पण होता. सगळ्या यादीमध्ये नाव दिसत होतं. मी बोललो की बघा तुम्ही चेक करा, सगळ्या यादीमध्ये नाव तुम्हाला हां, हां, दिसत हां. आहे तिथं. पण बरं. तरी पण त्यांनी मला इग्नोर केलं. काय इग्नोर केलं की एक फाटका पुरावा होता माझ्याकडे फिजिकली. हं. आता आपले पंतप्रधान साहेब बोलतात की डिजिटल भारत, डिजिटल भारत, हां. ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन. हं. आता ते ऑनलाईनचं सपोर्ट घेऊन आम्ही आले इथं. बरोबर. आता हे चुकीचं आहे का? आमच्या मनामध्ये एक विश्वास होता की आमच्या मोबाईलमध्ये आहे हो. नाही, पण आता तरी हे पण एखादं तुमच्याकडे हार्ड कॉपी नव्हती का खिशामध्ये, की नव्हती तुम्ही घेऊन? नव्हती 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 हां, हार्ड कॉपी हे नव्हती हे फक्त आमच्याकडं. तुमची चूक झाली. परंतु हा, तुम्हाला एक मोबाईलमध्ये होती उदाहरण ना सांगतो. सॉफ्ट कॉपी. नवी हा मुंबईमध्ये एका मंत्र्याचं मतदार यादीमध्ये नाव नव्हतं, हा तरी त्याला मतदान करू दिलं. मतदार यादीत नाव नव्हतं तरी करू दिलं. गणेश नाईक यांचं नाव. हा. तर तुमचं तर मतदार यादीत नाव होतं, तरी तुम्हाला त्याच्यापासून वंचित किंवा तुम्हाला करू दिलं नाही. तुम्ही काय करा. आणि आणि ऐका हं. ना साहेब, माझ्याकडे बोला. माझा पुरावा होता ना, बर इलेक्शन जे ओळखपत्र असतं ना, बर ते होता माझ्याकडे अच्छा, पुरावा. म्हणजे तुमच्याकडं हे नव्हतं आधार कार्ड, तरी तुमचं इलेक्शन म्हणजे इलेक्शनचं कार्ड होतं का? हा, इलेक्शनचं कार्ड होतं, नंबर होतं त्याच्यावरती. मग संपला विषय. इलेक्शनचं कार्ड तर मोबाईलमध्ये होता त्यांचंच ना. आहे ना. हां. हा, पण मोबाईलमध्ये होता तो. ते म्हणतात फिजिकली नाही. आता ते म्हणतात की फिजिकली आणा तुम्ही हातामध्ये, आम्ही बर तेव्हा तुम्हाला ते करून देणार आहे. बर आता काय बोलायचं आता, म्हणजे हे चुकीचं आहे का नाही बोला. नाही नाही, चुकीचं आहे, पण त्याला तुम्ही पण थोडे जबाबदार आहे. पण अधिकाऱ्यांनी तुम्ही जर त्या ह्याच्याकडे तक्रार केली. नाही, पण ऐका, ऐका ना सर, आता मला काय हे करा. सांगा. 2 बर मिनिटं सांगा ना, आम्ही हं. कसे काय जबाबदार आहे. आमचं स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत क्लिअर दाखवतो की हं. तुम्हाला वोट करायचं, तुमचं नाव इथं इथं इथं. हं. तर आम्ही म्हणून 3 तास उभे राहिले ना, कारण बरोबर. स्टार्टिंगलाच नव्हतं. तर बर आम्ही कशाला वोट करायला येणार? आम्हाला काय कोणी पैसे दिले का? आम्ही हां हां. पैसे खाल्ले का? नाही नाही, की पैसे आम्ही इथं एवढं पैसे केली? देणारे तर सगळं लोकशाही विकून टाकतायत, सत्यानाश करतायत. हा, आज मतदानाची वाट मग लावली ह्यांनी सगळीकडे पैसे वाटप गोंधळ बरोबर करतायत. बरोबर. त्यांना सगळे एक मिनिट, 2 पुढच्या. मिनिट. मला मला एवढंच वाटतं हं. की हे चुकीचं झालेलं आमच्या बरोबर. बर मला असं वाटतं की तुम्ही बोलावं. म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला नाही. अन्याय झालेला आहे. तुमच्यासाठी बोलणार. तुम्ही मतदार आहे. हा, तुम्ही आणि मतदार आहे आणि आमच्याकडे तुम्ही मला फोन केलाय म्हणल्यावर मी तुम्हाला न्याय मिळवून देणार. आपण नाही, कलेक्टरकडे तक्रार करू ह्या संदर्भात. बिलकुल. आणि आणि हे जे मोबाईलचं जे प्रूफ आहे ते मला असं वाटतं की ते नंबर बघून तरी, म्हणजे ते आकडे असतात ना, हो ते हो, मशीन मध्ये घाला. चेक करा. हा, सेट करा. आणि हं. त्या माणसाचा चेहरा दिसत असेल तर हं. ओके, किंवा हं. नाही दिसत असेल, ते नंबर चुकीचे दाखवत असेल, त्याच्यावरती हो तुरंत हो कारवाई